तर विषय असा होता, तर आपण चाललेलो मामाचा फेटा आणायला. होतं उद्या त्याचं लग्न. खरं असा विषय झालेला की उद्या त्याला घाला नव्हता फेटा आणाय गेलो तर ही वाघ लागली चपलं बघायला. दोघांची लागलेली झुंबड. ह्यो म्हणते माझं पैसे घाल, तो म्हणते माझं पैसे घाल. मग आम्ही डायरेक्ट गेलो सलून मध्ये माझी दाढी करायला. मग काय गेले पहिला बसलो खुर्चीवर, काय लावला चेहऱ्याला फम आणि लागली दाढी कोरायला. मग काय दाढी कुरली आणि आम्ही डायरेक्ट घरला निघालो. तर आम्ही गेलतो कुठल्या कामासाठी ते खरं कामच झालं नाही. तो म्हणला उद्या सकाळी या फेट्याने याला फेटा तयार झालेला नाही. मग काय त्याच्या पुढे बोलून चालतंय वे, नाही दिला तर उद्या अवघड व्हायचं. आणि पुढच्या मास्क काढलेल्या भावानं 110 रुपये देऊन दाढी केल्या. कशी कोरल्या बघा तिची दाढी. मग काय आम्ही दोघांनी याला खोयात काढत गेलता, कारण आम्ही 50 रुपये देऊन दाढी केलेली आणि 110 रुपयानं दिलत. फरक काय का नाही दोघात. शार्प्या पडत्याला घरापाशी बघून मी म्हणलं हळद चालू झाली वाटतं. तर चालू झाली नव्हती, टायमात पोहोचलेलो. मग काय आपला वाघ आला बघा कसा नटून तटून. मामा आमचा कसला झकास दिसायला बघा. शेवट हो गर्दी एवढी होती की जणू काय वाटलं कुठला नेता झालाय. नेता बिता कोण नव्हता, ह्यो खरं आमचा मामा होता. मी म्हणलं जरा आपण कसं दिसतोय बघूया. मी वय कुणापेक्षा कमी दिसतोय काय. या बघा बनी लावल्यात त्याला हळद. ही मला सारखी म्हणतात मला कुठल्या तर व्हिडिओत घे. भावांना खरं एकदाच आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं. आम्हाला हळद लावायला बघा गडबड किती करालती. आणि बारक्या कार्यकर्त्यांचा डान्स म्हटला की शेवट असतोय. एकदाची हळद लावून झाली आणि सगळीजण लागलीत नाचायला. तवर वाघ लागला बघा लगेच धिंगाणा घाला. कार्यकर्ते बेधुंद अवस्थेत नाचाल. पब्लिक एवढं होतं की नाचायला स्टेज पुरत नव्हता, म्हणून 10x7चा स्टेज घातलेला. तो पण त्यासनी कमी पडालता आणि आमचा वाघ पण नाचायला कमी पडत नव्हता, नुसता हात वर करालता. आणि ही कार्यकर्ते पैसे देऊन मिळत नाहीत बरं का, त्याला माणुसकी आणि आपुलकी लागते. या वाघांना आपण म्हणलं चला आपण नाचूया. कार्यकर्ते कुठं नाचायला तडत्यात होय. कार्यकर्त्यांच्या स्टेपा बघा कशा आहेत. आणि आमचा बबलू शेट बघा कसा नाचा लागलाय. आणि आमच्या घरातली बघा कशी नाचायला लागल्यात. ह्यांच्या समोर डान्स करणारी देखील फिकी पडतील. आणि आपल्या स्टेपा अशा असतात की आपल्याला बघणारा बघतच राहील. असं आपण खतरनाक नसतोय. आणि हरण्याचं गाणं लावल्यावर आपण असं खोड्याकडे नाचालतो. उगाच म्हणत नाही पब्लिकचं भितात. असं कुठलं गाव नाही जिथं हरण्याला कोण ओळखत नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.